पुण्याच्या शिरूरमध्ये आंबेगाव आणि अवकाळी पावसाचा फटका या परिसराला बसलाय। शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कांदा, गहू, हरभरा, मका आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं पाहायला मिळतंय, कारण की अवकाळी पावसाने ज्या पद्धतीने हजेरी लावली आणि या अवकाळी पावसाचा फटका सध्या शेतीमालाला होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या आलो शिरूर तालुक्यामध्ये। या ठिकाणी पाहतोय कशा प्रकारे सध्या शेतामध्ये असलेले जे उभं पीक आहे ते आलो झालेलं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहतोय गेल्या 2 ते 3 दिवसापासून या परिसरामध्ये अवकाळी पावसाने खरं तर थैमान घातलेला आहे आणि याचाच फटका कुठेतरी बळीराजाला होताना आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि यामध्ये जोरदार गारपीट सुद्धा झालेली आहे आणि याचमुळे या ठिकाणी असलेल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला जो कांदा असेल, गहू, हरभरा, मका आणि फळबागा आहे यांचा अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा अभिषेक समीर सुलदेगे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झालाय। गहू, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। कन्नड, वैजापूर, सिल्लोड, पैठण, सोयगाव या ठिकाणी अवकाळीचा मोठा फटका बसलाय। तर धुळे जिल्ह्यालाही गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलाय। साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी कासारे, मालपूर शिवारात अवकाळी गारपिटीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केली। अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागाची पाहणी आमदार मंजुळा गावित यांनी केली। तर नागपूरसह परिसरात विजांच्या कडकडाटासह रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। गारपिटीनं शेतीमालासह पशुधनाचं मोठं नुकसान झालंय। कांदा, गहू, हरभरा, मका यासारखी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीडच्या धारूर, नेकनूर, केज, अंबेजोगाईसह काही भागांना संध्याकाळच्या दरम्यान झालेल्या गारांसह अवकाळी पावसानं मोठा या ठिकाणी फटका बसलाय। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होतं। तर नागपूरसह परिसरात विजांच्या कडकडाटासह रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे संत्रा आणि मोसंबीच्या बागांना फटका बसलाय। हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत काल रात्री नागपूरसह परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। या अवकाळी पावसामुळे आपण बघू शकतो सध्या ही ढगाळ हवामान आहे आणि रात्री 11 नंतर मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला, वादळी वारा, आणि त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील फळबागांचं नुकसान झालेलं आहे। आपण सध्या आहोत संत्र्याच्या बागेमध्ये। संत्रा, मोसंबी आणि इतर जे फळबागा आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि हा पाऊस पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्ध्याच्या काही भागामध्ये, चंद्रपूरच्या काही भागामध्ये हा अवकाळी पाऊस पडलेला आहे। रब्बी पिकांचं आणि फळबागाचं या पावसामुळे नुकसान झालंय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।